श्री स्वामी समर्थ. मकर राशीच्या जातकांनो, हा काळ तुमच्या संयमाचा अंत पाहणारा ठरला आहे. पण आता खुद्द नियतीनेच तुमच्या आयुष्याची सूत्रे हाती घेतली आहेत. गुरुजींच्या दिव्य दृष्टीनुसार येणारे 7 दिवस तुमच्यासाठी केवळ कालचक्र नसून ते एका मोठ्या दैवी चमत्काराची नांदी आहेत. आजवर तुम्ही जे सोसलं, जो अपमान गिळला आणि ज्या रात्री डोळ्यात पाणी असूनही तुम्ही शांत राहिलात, त्या प्रत्येक क्षणाचा हिशोब आता चुकता होणार आहे. गुरुजी सांगतात की ग्रहांची अशी दुर्मिळ स्थिती निर्माण झाली आहे, जी मकर राशीच्या नशिबातील अंधार कायमचा दूर करण्यासाठी सज्ज झाली आहे. मकर राशीच्या जातकांनो, तुमच्या कुंडलीत शनी आणि गुरुच्या प्रभावाने एक असा गुप्त दरवाजा उघडणार आहे, ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नव्हती. गुरुजींनी स्पष्ट संकेत दिले आहेत की ज्या संधींना तुम्ही कायमचे मुकलो आहोत असे मानत होतात, त्या आता स्वतःहून तुमच्या दारी येतील. हा बदल इतका अचानक आणि गूढ असेल की तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. जे लोक तुम्हाला कालपर्यंत कमी लेखत होते, त्यांच्या नजरेत तुमच्याबद्दल निर्माण होणारा आदर हा एखाद्या विजयापेक्षा कमी नसेल. ही वेळ सामान्य नाही, तर ही वेळ आहे तुमच्या भाग्योदयाची. मकर राशीच्या जातकांनो, गुरुजींच्या या वाणीला केवळ योगायोग समजू नका, कारण हे तुमच्या कर्माचे फळ आहे, जे आता फळाला येत आहे. तुमच्याभोवती एक अदृश्य दैवी कवच निर्माण झाले आहे, जे तुम्हाला येणाऱ्या संकटांपासून वाचवेल आणि यशाच्या शिखराकडे घेऊन जाईल. ही भविष्यवाणी तुमच्या भविष्यातील संकटांना टाळण्यासाठी आणि सुखाचे दिवस अनुभवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे सावध रहा आणि ही भविष्यवाणी अजिबात हलक्यात घेऊ नका. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण अर्धवट माहिती तुम्हाला मोठ्या लाभापासून वंचित ठेवू शकते. मकर राशीच्या जातकांनो, गुरुजींच्या मार्गदर्शनानुसार या 7 दिवसांतील सर्वात मोठा चमत्कार म्हणजे तुमच्या आयुष्यातील तो गूढ दरवाजा उघडणे, जो तुम्ही स्वतःच्या हाताने कायमचा बंद केला होता. तुमच्या करिअरमध्ये किंवा वैयक्तिक आयुष्यात अशी एक संधी होती, जिथे तुम्ही सर्वस्व पणाला लावूनही अपयश पदरी आले होते. आता तीच संधी, तोच मार्ग एका नवीन रूपाने तुमच्यासमोर येईल. हा बदल मानवी प्रयत्नांनी नाही, तर ग्रहांच्या अशा स्थितीमुळे घडणार आहे, जिथे नियती स्वतः तुमच्यासाठी रस्ता मोकळा करेल. मकर राशीच्या जातकांनो, हा काळ तुमच्या जुन्या कर्माच्या ओझ्यापासून मुक्ती देणारा आहे. गुरुजी सांगतात की शनिदेवांची कृपा आता तुमच्यावर अशा प्रकारे बरसणार आहे की एखादी जुनी रखडलेली फाईल, पदोन्नती किंवा व्यवसायातील मोठी डील अचानक मार्गी लागेल. तुम्हाला असे वाटेल की हा केवळ योगायोग आहे, पण प्रत्यक्षात हे तुमच्या प्रामाणिकपणाचे फळ असेल. जो दरवाजा तुम्ही मृत मानला होता, तिथूनच तुमच्या प्रगतीची नवी गंगा वाहू लागणार आहे. मकर राशीच्या जातकांनो, भाग 2 मध्ये प्रवेश करताना तुम्हाला तुमच्या सामाजिक जीवनात एक मोठा धक्कादायक बदल अनुभवायला मिळेल. आजवर तुम्ही अनेकांचे टोमणे सहन केले, आपल्याच लोकांनी तुमचा विश्वासघात केला आणि तुम्हाला समूहात एकटे पाडले गेले. पण या 7 दिवसांत तेच लोक जे तुम्हाला दुर्लक्षित करत होते, ते स्वतःहून तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतील. तुमच्या सामर्थ्याचा आणि कर्तृत्वाचा असा काही डंका वाजेल की तुमच्यावर टीका करणाऱ्यांची तोंडे आपोआप बंद होतील. मकर राशीच्या जातकांनो, गुरुजींनी वर्तवलेल्या या भविष्यवाणीनुसार तुमचा अपमान करणारे लोक आता तुमच्या यशाचे साक्षीदार बनतील. हा विजय आरडाओरडा करून मिळवलेला नसेल, तर तो अत्यंत शांत आणि ठोस असेल. तुमच्या व्यक्तिमत्वात असा एक सकारात्मक बदल घडेल की लोकांच्या नजरेत तुमचे वजन वाढेल. ज्यांना वाटले होते की मकर राशीचे लोक आता संपले आहेत, त्यांना तुमच्या प्रगतीचे हे नवीन रूप बघून आश्चर्याचा धक्का बसेल. मकर राशीच्या जातकांनो, लक्षात ठेवा की हा बदल केवळ बाहेरून घडत नाहीये, तर तो तुमच्या आत्मविश्वासातून उमटत आहे. जेव्हा तुम्ही स्वतःला ओळखाल, तेव्हा जग तुमची किंमत करेल. गुरुजींच्या या शब्दांना प्रमाण मानून आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. हे 7 दिवस तुमच्या जीवनातील संघर्षाचा अंत आणि सन्मानाची नवी पहाट घेऊन आले आहेत. त्यामुळे एकही क्षण वाया न घालवता या संधीचे सोने करण्यासाठी सज्ज रहा. मकर राशीच्या जातकांनो, गुरुजींच्या दिव्य दृष्टीनुसार या 7 दिवसांत तुमच्या आयुष्यात कष्टाच्या घामाचं दैवी फळ मिळण्याचा काळ सुरू झाला आहे. मकर राशीचे लोक उपजतच मेहनती असतात, पण अनेकदा तुम्हाला तुमच्या हक्काचे श्रेय मिळत नाही. मात्र या काळात तुम्ही भूतकाळात पेरलेले कष्टाचे बीज आता फळाला येणार आहे. एखादी जुनी गुंतवणूक, रखडलेले पैसे किंवा एखाद्या व्यक्तीला कठीण काळात केलेली मदत आता तुमच्याकडे आशीर्वादाच्या रूपात आणि अनपेक्षित धनलाभाच्या रूपात परत येईल. मकर राशीच्या जातकांनो,
गुरुजी सांगतात की हे 7 दिवस म्हणजे तुमच्या प्रदीर्घ संयमाचे बक्षीस आहे. ज्या कामात तुम्ही तुमचे रक्त आटवले पण प्रत्येक वेळी निराशाच पदरी पडली, तिथे आता नियती स्वतः हस्तक्षेप करेल. हा कर्माचा परतावा इतका अचूक असेल की तुम्हाला जाणवेल की ईश्वराच्या घरी उशीर आहे, पण अंधेर नाही. तुमच्या प्रामाणिकपणाची पावती आता आर्थिक सुबत्ता आणि यशाच्या रूपात तुमच्या हातात पडणार आहे, ज्यामुळे तुमची अनेक दिवसांची आर्थिक ओढाताण कायमची संपुष्टात येईल. मकर राशीच्या जातकांनो, या आर्थिक यशासोबतच तुम्हाला एका अत्यंत गूढ आणि शक्तिशाली अदृश्य शक्तीच्या कवचाचा अनुभव येईल. गुरुजींच्या मते जानेवारीचे हे 7 दिवस तुमच्याभोवती एक संरक्षक कवच निर्माण करतील. जिथे एखादे मोठे संकट, अपघात किंवा कोर्ट कचेरीचे प्रकरण तुम्हाला अडचणीत टाकणार होते, तिथे शेवटच्या क्षणी एखादा चमत्कार घडून तुम्ही त्यातून सुखरूप बाहेर पडाल. शत्रूंचे वार तुमच्या या दैवी कवचासमोर पूर्णपणे निकामी ठरतील आणि तुमचे बालही बाका होणार नाही. मकर राशीच्या जातकांनो, अनेकदा तुम्हाला वाटले असेल की या जगात तुम्ही एकटेच लढत आहात, पण या काळात श्री स्वामी समर्थांची सावली तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी असेल. एखादा चुकीचा व्यवहार करण्यापूर्वी किंवा चुकीच्या व्यक्तीवर विश्वास ठेवण्यापूर्वी तुमच्या अंतर्मनातून एक इशारा येईल जो तुम्हाला मोठ्या हानीपासून वाचवेल. ही दैवी शक्ती तुम्हाला हेच सांगण्यासाठी आहे की तुमच्या कष्टाची आणि निष्ठेची दखल आता प्रत्यक्ष ईश्वराने घेतली आहे, त्यामुळे आता निर्भय होऊन पुढे पाऊल टाका. मकर राशीच्या जातकांनो, हा काळ अत्यंत गूढ आणि सामर्थ्यवान आहे. जिथे जगाला तुमच्यासाठी सर्व रस्ते बंद झालेले दिसतील, तिथे या दैवी कवचाच्या जोरावर तुम्हाला प्रगतीचा नवा मार्ग सापडेल. गुरुजींचा हा शब्द लक्षात ठेवा. ईश्वर स्वतःहून काही करत नाही, पण तो परिस्थितीला तुमच्यासाठी अनुकूल बनवतो. या दैवी संरक्षणाचा आणि कर्माच्या फळाचा स्वीकार अत्यंत नम्रपणे करा. ही भविष्यवाणी हलक्यात घेऊ नका, कारण हा तुमच्या विजयाचा काळ आहे. मकर राशीच्या जातकांनो, गुरुजींच्या दिव्य दृष्टीनुसार या 7 दिवसांतील सर्वात मोठा बदल तुमच्या आतून घडणार आहे. मकर राशीचे लोक नेहमीच बाहेरून हसताना दिसतात, पण त्यांच्या मनात विचारांचे एक मोठे युद्ध सुरू असते. मी हे सगळं एकटाच का सहन करतोय? हा प्रश्न तुम्हाला आतून पोखरत होता. पण या काळात तुमच्या मनावरचा तो अदृश्य आणि प्रचंड भार अचानक हलका होईल. गुरुजी सांगतात की तुमच्या अंतर्मनात एक अशी शांतता निर्माण होईल जी तुम्ही गेल्या अनेक वर्षांत अनुभवली नसेल. मकर राशीच्या जातकांनो, या 7 दिवसांत तुमची झोप न लागण्याची समस्या किंवा भविष्याबद्दलची अनामिक भीती हळूहळू विरघळू लागेल. मनातील नकारात्मक विचारांची जळमटं साफ होतील आणि तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टींतूनही विलक्षण समाधान मिळू लागेल. एखादी अदृश्य शक्ती तुमच्या खांद्यावरचा ओझं उतरवून घेतीये असा साक्षात अनुभव तुम्हाला येईल. ही मानसिक शांतता कोणत्याही संपत्तीपेक्षा मोठी असेल, कारण जेव्हा मन शांत असते तेव्हाच विजयाचा मार्ग स्पष्ट दिसू लागतो. मकर राशीच्या जातकांनो, आता वेळ आली आहे त्या अंतिम इशाऱ्याची जो गुरुजींनी तुमच्यासाठी दिला आहे. जानेवारीचे हे 7 दिवस तुमच्या आयुष्यातील एक निर्णायक वळण आहेत. हा चमत्कार घडत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा. हा बदल तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा तुम्ही तुमच्या जुन्या वेदना आणि कटू आठवणींना पूर्णपणे सोडून द्याल. जर तुम्ही अजूनही भूतकाळातच अडकून राहिलात तर समोर आलेली ही सुवर्णसंधी तुमच्या हातातून निसटू शकते. हा लेख किंवा व्हिडिओ तुमच्यापर्यंत सहज पोचलेला नाही, तर हा नियतीचा एक ठरवून दिलेला संकेत आहे. मकर राशीच्या जातकांनो, गुरुजी स्पष्टपणे सांगतात की देव आता केवळ तुमची प्रार्थना ऐकत नाहीत, तर ते थांबून तुमची कृती बघत आहेत. तुम्ही स्वतःला पात्र मानता की नाही यावरच या चमत्काराचा पुढचा भाग अवलंबून आहे. ही भविष्यवाणी हलक्यात घेऊ नका, कारण असे दुर्मिळ योग पुन्हा पुन्हा येत नाहीत. ज्या गोष्टींसाठी तुम्ही रडलात, ज्यासाठी तुम्ही एकटे लढलात, त्या प्रत्येक संघर्षाचा अंत होण्याची वेळ आता आली आहे. ही केवळ एका अध्यायाची समाप्ती नाही, तर तुमच्या आयुष्यातील सर्वात तेजस्वी पर्वाची ही नवी सुरुवात आहे. मकर राशीच्या जातकांनो, हा संदेश केवळ ऐकण्यासाठी किंवा वाचण्यासाठी नाही, तर तो पूर्ण श्रद्धेने स्वीकारण्यासाठी आहे. तुम्ही ज्या उत्तरांच्या प्रतीक्षेत होतात ती आता तुमच्या समोर आहेत. गुरुजींच्या या वाणीवर विश्वास ठेवा आणि स्वतःला सिद्ध करण्यासाठी सज्ज व्हा. हा चमत्कार तुमच्या आयुष्याचे पूर्ण चित्र बदलून टाकणारा ठरेल. मकर राशीच्या जातकांनो, गुरुजींनी या 7 दिवसांच्या चमत्कारी काळात अधिक लाभ मिळवण्यासाठी आणि नशिबाची साथ कायम राखण्यासाठी एक अत्यंत प्रभावी धार्मिक उपाय सांगितला आहे.
या काळात दररोज सकाळी स्नान आटोपल्यानंतर भगवान शंकराच्या पिंडीवर किंवा श्री स्वामी समर्थांच्या फोटोसमोर बसून ओम नमः शिवाय किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 108 वेळा शांत चित्ताने जप करा. हा जप तुमच्याभोवती असलेल्या नकारात्मक ऊर्जेला नष्ट करून तुमच्या आत्मबलात वाढ करेल, ज्यामुळे तुम्ही येणाऱ्या संधींचा पूर्ण लाभ घेऊ शकाल. मकर राशीच्या जातकांनो, शनिदेवांची कृपा प्राप्त करण्यासाठी या 7 दिवसांच्या काळात कोणत्याही शनिवारी काळ्या कुत्र्याला मोहरीच्या तेलाचा हात लावलेली भाकरी किंवा बिस्किट खाऊ घाला. गुरुजी सांगतात की प्राणीमात्रांची सेवा केल्याने तुमचे प्रलंबित कर्माचे दोष दूर होतात आणि भाग्योदयाचा मार्ग मोकळा होतो. हा छोटासा वाटणारा उपाय तुमच्या आयुष्यात मोठे सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी पुरेसा आहे, कारण यात तुमची सेवा आणि श्रद्धा दोन्ही सामावलेली आहे. मकर राशीच्या जातकांनो, हा उपाय करताना मनात संशय ठेवू नका, तर पूर्ण शरणागती भाव ठेवा. गुरुजी म्हणतात की तुमची भक्ती जेवढी प्रबळ असेल तेवढ्याच वेगाने हे 7 दिवस तुमचे नशीब पालटतील. हा उपाय तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढवेल आणि तुम्हाला मिळणाऱ्या यशाची गती दुप्पट करेल. नियतीने दिलेली ही संधी दवडू नका आणि देवाच्या चरणी नतमस्तक होऊन या नवीन सुरुवातीचा आणि विजयाचा आनंद घ्या. मकर राशीच्या जातकांनो, तुमच्या आयुष्यात हा मंगलमयी आणि चमत्कारिक बदल घडवून आणण्यासाठी ईश्वराचा आशीर्वाद पाठीशी असणे सर्वात महत्त्वाचे आहे. हा दैवी संदेश तुमच्यापर्यंत पोहोचला आहे याचा अर्थ स्वामींची तुमच्यावर कृपा आहे. त्यामुळे या चमत्काराचा स्वीकार करण्यासाठी आणि आपली श्रद्धा व्यक्त करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा जय शनिदेव नक्की लिहा. अशाच प्रकारे तुमच्या नशिबाचे गूढ उघडणाऱ्या आणि जीवनाला योग्य दिशा देणाऱ्या माहितीसाठी आपल्या चॅनलला आताच सबस्क्राईब करा आणि हा महत्त्वाचा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवाराला नक्की शेअर करा. स्वामी तुम्हा सर्वांचे कल्याण करोत आणि तुमचे येणारे 7 दिवस सुखाचे जावोत.